नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेश मोरे तुमचं पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चरच्या सिरीजमध्ये स्वागत करत आहे. आजच्या आपल्या या लेक्चर्समध्ये आपण BA भाग 3 आर्थिक विचारांचा इतिहास हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट हे पाहणार आहोत. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अभ्यासक्रम कोणता आहे हे आपण सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये तुम्हाला एकूण 4 चॅप्टर्स आहेत किंवा 4 प्रकरणं आहेत. यातलं जे पहिलं जे प्रकरण आहे ते आर्थिक विचारांचा उगम. याच्यामध्ये आर्थिक विचारांचा विकास कसा झाला, व्यापारवाद म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. तसेच व्यापारवादातील प्रमुख विचारसरणी कोणत्या आहेत, त्यांचं मूल्यमापन कोणतं आहे, योगदान कोणतं आहे हे सांगितलं आहे. तसेच निसर्गवाद, त्याचा उदय, त्याची कारणे, क्वेसेनचा आर्थिक तक्ता इत्यादी निसर्गवादामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो दुसरं प्रकरण आहे सनातनवादी आर्थिक विचार. याच्यामध्ये ॲडम स्मिथचा श्रम विभागणी मूल्य सिद्धांत कसा होता, त्याच्या कसोट्या कोणत्या होत्या, डेव्हिड रिकॉर्डो असेल किंवा थॉमस माल्थस असेल इत्यादींचे आर्थिक विचार सांगितलेले आहे. तसेच तिसरं जे प्रकरण आहे फ्रेडरिक लिस्टचे आर्थिक विचार. याच्यामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रांनी फ्रेडरिक लिस्टच्या कशी टीका केलेली आहे, तसेच आर्थिक विकासाचे फ्रेडरिक लिस्टचे कोणकोणते विचार होते किंवा टप्पे होते, राष्ट्रवादी दृष्टिकोनाच्या महत्त्व हे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच लिस्टचा व्यापारी संरक्षणाचा सिद्धांत कशा प्रकारे होता हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच याच्या महत्त्वाचा जो टॉपिक आहे कार्ल मार्क्सचे आर्थिक विचार. शास्त्रीय समाजवाद कसा होता, मार्क्सचे तत्त्वज्ञान कोणत्या प्रकारचे होते, विरोध असेल किंवा विकासाधिष्ठ भौतिकवाद असेल, इतिहासाच्या बाबतीत असेल किंवा त्याच्यानंतर मार्क्सचा मूल्यवादी सिद्धांत कसा होता, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत कसा होता, मार्क्सच्या श्रमाच्या भांडवलशाही शोषणाचा सिद्धांत असेल किंवा विनिमयाचे प्रकार व श्रमाचे प्रकार असतील इत्यादी हे आपल्याला ह्या सिलेबसमध्ये पाहायचं आहे मित्रांनो. यातील पहिलं जे प्रकरण आहे आपलं ते आर्थिक विचारांचा उगम कोणत्या प्रकारे झाला हे पहिल्या टॉपिकचं आपल्याला नाव आहे. याच्यामध्ये बघा मित्रांनो, आर्थिक विचारांचा उगम ही एक अर्थशास्त्राचीच महत्त्वाची शाखा आहे. अर्थशास्त्राचीच एक महत्त्वाची शाखा आहे. ह्याचा जनक ॲडम स्मिथ, ज्याने वेल्थ ऑफ नेशन म्हणजे ॲन इन्क्वायरी इन टू द नेशन अँड कॉजेस वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला. किती साली तर 1776 साली. हे पुस्तक एक स्वतंत्र अर्थशास्त्राचं पुस्तक म्हणून मानलं जातं आणि 1776 हे वर्ष आधुनिक अर्थशास्त्राचे मूळ वर्ष मानलं जातं, कारण की त्या वर्षी ॲडम स्मिथने ग्रंथ जो लिहिला होता तो प्रकाशित झालेला होता आणि मूळ हा ग्रंथ अर्थशास्त्र ह्याच विषयावर अवलंबून होता. म्हणजेच काय तर ॲडम स्मिथ हा अर्थशास्त्राचा जनक देखील म्हटले तरी चुकीचं ठरणार नाही मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, बघा की प्राचीन काळी जो मानव होता तो कसा राहत होता आणि आजचा प्रगत अवस्थेतील मानव हा कसा उत्क्रांतीचा कालखंड म्हणजे कसा बदलत गेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आर्थिक विचारांच्या बाबतीत आणि कल्पनांचा जो अभ्यास आहे त्याची देखील उत्क्रांतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे ही माहिती असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर आर्थिक समस्या त्यावेळेस कशा होत्या आणि आत्ता कशा असतील आणि त्यांना तोंड कशा प्रकारे द्यावे लागेल आणि मानवी समस्याचं निराकरण कशासाठी हे कशा प्रकारे करू शकतो हे आपण या पाठात पाहणार आहोत. बघा, गरज ही शोधाची जननी आहे. बघा, गरज असं म्हटलं की गरज ही शोधाची जननी आहे. जर गरज असेल तर आपण त्याच्यावर फायनिंग केलं तर आपल्याला नक्कीच त्याच्या प्रयत्नाला यश मिळतं. अशाच प्रकारचं यश म्हणजेच आर्थिक विचारचा उगम असं होय. बघा, सर्वात प्रथम आर्थिक विचार म्हणजे काय. आर्थिक विचार म्हणजे काय, आर्थिक विचार काय सांगता येईल आपल्याला. आर्थिक विचार ही एक आर्थिक विचार म्हणजे काय, आर्थिक विषयावर लेखन केलेल्या लेखकांच्या वारशाचा अभ्यास म्हणजे आर्थिक विचारांचा इतिहास होय. प्राध्यापक JS बेल यांच्यामध्ये ही त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. व्यापारवाद म्हणजे काय, तर आर्थिक विचारांचा इतिहास म्हणजे काय ही त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. याच्यानंतरचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो आपला
व्यापारवादाची उद्दिष्टे किंवा व्यापारवादाचा उदय कसा झाला आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणत्या प्रकारची असू शकतात. बघा, व्यापारवाद. ॲडम स्मिथ हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होता. तो अभ्यासनापूर्वी आपण व्यापारवाद म्हणजे काय, त्याचा उदय कसा झाला, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तसेच पूर्वीच्या काळातील कसे विचार निगडीत आहेत आणि आजच्या कालखंडात कसे विचार उपयुक्त ठरतात, याचा क्रम लावणे हे अभ्यासणं देखील गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मध्ययुगीन काळात म्हणजेच युरोप खंडात सरंजामशाही आणि पोपशाही यांच्या विचारांची जागा घेणारी एक नवीन विचारसरणी उदयास आली. त्याला व्यापारवादी विचारसरणी असं म्हटलं जातं. विचारसरणी म्हटलं जातं. बघा, ही विचारसरणी मध्ययुगातील विचारसरणीच्या विरुद्धाचे बंड होते. याच्यातूनच पुढं भांडवलशाही देखील निर्माण झाली आणि याच्यानंतर मध्ययुगीन कालखंडाच्या नंतर युरोपीय देश जे होते त्यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण झाल्या. त्या देशातील व्यापारी असतील, उद्योगपती, अधिकारी, राजकारणी, प्रशासक असतील, याबाबत ह्या लोकांनी बरेचसे लिखाण केले की कशा प्रकारे व्यापारवादामुळे काही तोटा सहन करावा लागला इतर देशांना किंवा व्यापाराला, हे त्यांनी लिहिले. या ठिकाणी खाली प्रमुख व्यापारवादी विचारवंत, त्यातला पहिला जो आहे तो जीन बेडिंग हे 1530 ते 1596 हा त्याचा कालावधी होता. त्याच्यानंतरचा जो आहे थॉमस मन, त्याचा कालावधी 1571 ते 1641 आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच तिसरा जो आहे रिचर्ड, ह्याचा कालावधी 1630 ते 1699 आहे. आणि त्याच्यानंतर जो चौथा आहे जॉन लॉ, ह्याचा कालावधी 1671 ते 1729 आहे मित्रांनो. यांनी या व्यापारवादी विचारांनी ज्या आर्थिक समस्या युरोपात किंवा सरंजामशाही विरोधात ज्या झाल्या त्याच्या विरुद्ध लेखन केलं आणि आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यानंतरचा जो आहे मुद्दा, व्यापारवादाचा उदय कशा प्रकारे झाला, बघा, व्यापारवादाचा उदय कसा झाला याच्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो त्यावेळचे आर्थिक असेल, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण कसे होते हे पाहणं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे. व्यापारवादाचा विचार किंवा जो विकास आहे आपण लक्षात घेताना 15व्या शतकात जी युरोपाची असेल किंवा इतर खंडातील जी परिस्थिती होती, त्या आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची होती आणि त्याच्यावर व्यापार कसा केला जायचा हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मित्रांनो विद्यार्थी पुढील मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. यातला जो पहिला आहे मुद्दा तो आर्थिक परिस्थिती आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो राजकीय बदल आणि तिसरा जो आहे धर्माचा प्रभाव आणि चौथा जो आहे स्वतंत्र हितसंबंध याची जाणीव त्या काळात लोकांना होत गेलेली होती. त्यातला पहिला जो मुद्दा आहे आर्थिक परिस्थिती. बघा, जे युरोपीय राष्ट्र असतील त्यावेळेस ते 15व्या शतकाच्या दरम्यान त्याच्यामध्ये फार काळ बदल दिसून आले दिसत. याच्यामध्ये सरंजामशाही असतील किंवा तिथली पोपशाही आणि त्यावेळेस आर्थिक व्यवहारात पैशाचा वापर, त्यामुळं त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं विदेशी व्यापार देखील वाढला होता. व्यापारवादी विचारसरणीमध्ये पैसा मोठ्या प्रमाणात आला होता. तसेच व्यापारातील अनुकूलता आणि मिळणारे मौल्यवान धातू यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळत गेले. आणि याच्यामध्ये जी सरंजामशाहीची जागा होती ती भांडवलशाहीने विद्यार्थी मित्रांनो घेतली. जसे की शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, धातूच्या वस्तू बनवणे, त्या निर्यात करणे, आयात करणे यांचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढले आणि अर्थव्यवस्थेला एक मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आणि अर्थव्यवस्था बळकट मोठ्या प्रमाणात झाली. बघा, एका प्रदेशाचा विकास होत गेला, याच्यातूनच एका राज्याचा आणि देशाचा विकास याच्यामध्ये होत गेला. जसं की पाहिलं आपण की सपोज युरोप राष्ट्रातला एखादा देश आहे, त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे त्यांना परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळू लागलं. वस्तूंची देवाणघेवाण वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू देखील मिळू लागल्या. आणि ह्याच्यामुळेच काय झालं तर आर्थिक परिस्थिती जी होती ती मोठ्या प्रमाणात सुधारत गेली. जी शेतीकडून असेल किंवा व्यापार असतील किंवा
इतर व्यवसाय असतील याच्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला. धातू स्वरूपात असेल किंवा मूल्य स्वरूपात असेल, मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला. याच्यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे राजकीय बदल. राजकीय बदल कोणकोणत्या पद्धतीमध्ये झाला की बघा, सरजामनशाही विचारसरणीला लोक कंटाळलेली होती. सरजामनशाहीला लोक कंटाळली होती, त्यामुळे त्यांनी या सगळ्या व्यवस्थेचा त्याग केला आणि भाषा, विचार, संस्कृती, परंपरा यातून राष्ट्रवादी विचारांना चालना देण्याचे काम केले. कोणकोणते? त्या भाषा असेल, विचार, संस्कृती, परंपरा या राष्ट्रवादी विचारांना लोकांनी दिलं. राष्ट्रवाद ही मूळ संकल्पना तग धरली, त्यामुळे सत्ता निर्माण झाल्या. याच्यातूनच प्रजेच्या हिताचे रक्षण, संवर्धन ही मूल्य राष्ट्रवादी विचारसरणीची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजू लागली. आणि याच शतकामध्ये राजकीय बदलामध्ये जर पाहिलं गेलं मित्रांनो, तो सोन्या आणि चांदीला अतिशय महत्त्व मिळालं आणि ह्याच्यामुळेच व्यापाराला जी वाढ आणि अनुकूलता मिळालेली दिसते. तिसरा जो मुद्दा आहे आपला, तो जो मुद्दा आहे धर्माचा प्रभाव. बघा, 15व्या शतकात सर्व शासक ही पोपला आपला सत्ताधारी किंवा सत्ता मानत असत. याच्यानंतर जो प्रोटेस्ट पंथ निर्माण झाला, प्रोटेस्ट पंथ जो कॅथॉलिक विचाराचा किंवा कॅथॉलिक चर्चच्या अधिसत्तेला धक्का बसेल अशीच यांची सुरुवात झाली. या प्रोटेस्ट पंथाने काय केलं तर धार्मिक कल्पनांना वाजवी स्वरूप दिलं. या पंथांच्या प्रसारामुळे काय झालं तर पोपचा आंतरराष्ट्रीय जो प्रभाव होता घटत गेला मोठ्या प्रमाणात. परिणामी ह्याचं काय झालं, परिणामी लोक जी होती त्यांनी पैशाची बचत केली, व्यापाराचे महत्त्व यांना कळू लागले आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. उदाहरण सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो की इंग्लंडमध्ये 8व्या हेनरी जो होता त्याची जी मालमत्ता जप्त केली आणि चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना करण्यात आली. तसेच मध्ययुगीन जी रचना झाली ती एक व्यापारी वर्ग यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येतो. आणि ह्याच्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे स्वतंत्र हितसंबंध. स्वतंत्र हितसंबंध म्हणजे काय तर जी पोपच्या अधिसत्तेखाली जी लोक होती सरजामनशाही, हे सगळं लोकांनी बाजूला सरून आपली एक स्वतंत्र विचारसरणी तयार केली. राष्ट्रवादाची भावना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये निर्माण झाली. मग आपलं राष्ट्र बनवणे, भाषा, प्रांत यांचा लोक विचार करू लागली. आणि काय झालं तर याच्यामुळे लोक आपला जो व्यापार आहे तो व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यास सक्षम झाली. तसेच थॉमस मोर यांच्या युरोपीय प्रसिद्ध ग्रंथामुळे नवीन समाजाची आवश्यकता निर्माण झाली आणि नवीन समाज घडू लागला. तसेच केपलर असेल, गॅलिलिओ असेल यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांमुळे, लेखनामुळे वैज्ञानिक प्रगतीला चालना मिळाली. हे शास्त्रीय बदल खूप काही चालना देऊन गेले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण व्यापारवादाचा उदय कसा झाला, त्याची कारणे कोणकोणती होती हे पाहिले. जसे की आर्थिक परिस्थिती असेल, राजकीय बदल कशा प्रकारे इम्पॅक्ट करून गेला, धर्माचा प्रभाव, प्रोटेस्ट पंथ असेल किंवा दुसरा कॅथॉलिक चर्च असेल आणि इंग्लंडच्या हेनरीची कशाप्रकारे मालमत्ता जप्त करून इंग्लंड चर्चची स्थापना झाली. तसेच लोकांमध्ये स्वतंत्र हितसंबंध कशा निर्माण झाले, राष्ट्रवादाची भावना हे आपण पाहिलेले आहोत. यानंतरच्या पुढच्या लेक्चर्सला जे आपण पाहणार आहोत व्यापारवादातील प्रमुख विचारसरणी सिद्धांत कोणकोणते होते, या सिद्धांताचा मूळ हेतू कोणता होता हे आपण विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत. बघा, ॲडम स्मिथ ह्यानं वेल्थ ऑफ नेशन ग्रंथ लिहिला. कोणते साली तर 1776 साली. याला अर्थशास्त्राचं जनक देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये 1776 हे वर्ष आधुनिक अर्थशास्त्राचे मूळ वर्ष मानले जाते आणि ही आर्थिक विचार ही अर्थशास्त्राचीच एक शाखा आहे आणि अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहे विद्यार्थी मित्रांनो.